नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जून महिन्याचा हप्ता, जून महिन्याचा पगार कधी मिळणार या संदर्भात वारंवार निराधार बांधवांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातोय। अनेक लाभार्थ्यांनी आपल्याशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। त्यांचा प्रश्न असा होता की सर, आम्हाला जून महिन्याचा हप्ता कधी येणार आहे? आम्हाला 29 तारखेला 29 एप्रिलला एप्रिल महिन्याचा हप्ता आला, 6 मे रोजी मे महिन्याचा हप्ता आला, मग जून महिन्याचा हप्ता कधी येणार आहे? आणि या व्हिडिओमध्ये हा जून महिन्याचा हप्त्याच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच अधिकृत डेट या ठिकाणी डिक्लेअर केली जाणार आहे। तत्पूर्वी नेमकी डेट कोणती आहे तुम्हाला आतमधली गोष्ट या ठिकाणी मी सांगणार आहे। नेमकी डेट कोणती असणार आहे, कोणत्या तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे। त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनेसंदर्भात ज्या काही नवीन नियम येतात, लाभार्थ्यांचे पैसे कधी जमा होणार आहेत, जे थकीत पैसे आहेत ते कधी जमा होणार आहेत, त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन ज्या गाईडलाईन किंवा नवीन नियम निकष या योजनेसंदर्भात लागू करत आहेत, या संदर्भात ज्या काही महत्त्वाचे अपडेट असतात आपण त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। सर्वांनी तो ग्रुप जॉईन व्हायचा आहे। आजचा व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जून महिन्याचे पैसे कधी येणार? राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे 2-4 दिवसामध्ये जमा होतील। या संदर्भात आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी एक महत्त्वाची व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध केली किंवा एक भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की मी 4.25 कोटी रुपयावरती सही केलेली आहे आणि हा सर्व पैसा लाडक्या बहिणींसाठी वापरला जाणार आहे। लाडकी बहीण योजनेचे लवकर 4-5 दिवसामध्ये पैसे येणार। तर ही ज्यावेळेस बातमी मला कळली त्यावेळेस मी संबंधित आपले जे राज्य सरकारचे जे सामाजिक व न्याय विशेष विभागाचे जे काही अधिकारी आहेत, जे आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्यांना मी फोन केला की सर ठीक आहे, लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली, आनंदाची गोष्ट आहे, पण सर माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या संदर्भात काही निर्णय निघालाय का, काही घोषणा वगैरे आहे का? तर त्यांनी आपल्याशी असं सांगितलं की लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय जाहीर होणार आहे आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे पैसे जून महिन्याचे जे पैसे आहेत हे वाटप होणार आहेत। तर त्यांना मी विचारलं की सर अंदाजे तारीख कोणती? तर त्यांनी काय अंदाजे तारीख सांगितली नाही, परंतु ओव्हरऑल आम्ही ज्यावेळेस चर्चा करत होतो त्या चर्चेमधून वारंवार असं सांगण्यात किंवा चर्चेमध्ये असं बोलण्यात येत होतं की 26 तारखेपासून तुम्हाला हे पैसे वाटप होणार आहेत, परंतु 26 तारखेपासून एक शासन निर्णय जाहीर होईल आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जून महिन्याचे पैसे वितरित करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे आणि तुम्हाला जून महिन्याच्या 6 तारखेच्या आतमध्ये, म्हणजे 1 तारखेपासून ते 6 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला हे पैसे वाटप होणार आहेत। या संदर्भात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आले आहे। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे वाटप होण्याची 100% शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे। या संदर्भात चर्चा सुद्धा झालेली आहे। लक्षात ठेवा, ज्यावेळेस अजितदादा पवार साहेब यांनी ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळेस अनेक संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी अनेक निवेदनं केली आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून असं विचारण्यात आले की बाबा सर, लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्ही घोषित करता, आमचे पैसे कधी घोषित करणार? असे ज्यावेळेस निवेदन आले त्या निवेदनाच्या आधारावरती राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे सुद्धा वाटप करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या स्तरावरती किंवा विभागाच्या स्तरावरती हालचाली सुरू आहेत आणि लवकरच 26 तारखेच्या नंतर एक शासन निर्णय जाहीर होणार आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये संबंधित विभागाचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावे या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाणार आहे आणि 1 तारखेच्या नंतर 6 तारखेच्या अगोदर हे पैसे तुम्हाला मिळणार आहे। एक लक्षात ठेवा, लवकरात लवकर शासन निर्णय जर जाहीर झाला तर लवकरात लवकर तुमचे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अशी या ठिकाणी प्राथमिक अंदाजे माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। लवकरच अधिकृत माहिती मिळणार आहे, अधिकृत घोषणा होणार आहे आणि लवकरच आपल्या चॅनलवरती त्या संदर्भात अधिकृत अपडेट दिली जाणार आहे। आता शक्यतो ही एक शक्यता आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। माहिती मात्र खरी आहे परंतु ती अधिकृत नाही, म्हणून मी सुद्धा 100% असा शब्द वापरत नाही, कारण मित्रांनो आपल्या चॅनलवरती माझ्या बांधवांसाठी जी माहिती मी देतोय ती खरी असली पाहिजे, खरी आहे। मी या अगोदर अनेक वेगवेगळ्या माध्यमातून ती माहिती खरी आहे किंवा नाही हे पडताळत असतो आणि त्यानंतर संध्याकाळी आपण त्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे ही शक्यता खरी आहे, परंतु अधिकृत माहिती आपल्या हाती ज्या वेळी येईल त्या दिवशी मी अधिकृत व्हिडिओ त्या संदर्भात बनवेल आणि तुम्हाला नक्कीच ती माहिती देण्याचा समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे।
कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदानाचे पैसे हे विभागाला वर्ग कार्य केलेले आहेत। तुम्हाला सुद्धा मी आनंदाची गोष्ट सांगतो की तुम्हाला सुद्धा पैसे आता कमी पडणार नाहीत, कारण जे अगोदरचे जे पैसे आहेत ते पैसे लवकरच तुमच्या खात्यात सुद्धा येतील। त्या संदर्भात वेगळी तयारी राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात मी व्हिडिओ अगोदर बनवलेले आहे। परंतु आता 2025 आणि 26 साठी विशेष सहाय्य योजनांसाठी जे पैसा लागतो तो सर्व पैसा अर्थसंकल्पामध्ये मंजूर करून घेतलेला आहे, विभागाला वर्ग सुद्धा केलेला आहे। परंतु एखादा मंत्री किंवा एखादा विभागाचा प्रमुख जोपर्यंत घोषणा करत नाही तोपर्यंत संबंधित अधिकारी त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं परिपत्रक जाहीर करत नाहीत। सध्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात परिपत्रक किंवा घोषणा जाहीर झालेली आहे। लवकरच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात सुद्धा जाहीर केली जाणार आहे आणि ती माहिती अधिकृतपणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी लवकरच करणार आहोत। त्यासाठी सर्वांना हात जोडून विनंती आहे की येणारा जून महिन्याचा हप्ता तुमच्या पासून मुकवू नये किंवा तुम्ही त्या योजनेपासून किंवा त्या हप्त्यापासून वंचित राहू नये यासाठी डीबीटी क्लिअर करून घ्या, OTP व्हेरिफिकेशन करून घ्या, हयातीचा दाखला सादर करा, उत्पन्नाचा दाखला सादर करा। जे श्रावणबाल सेवा राज्य निवृत्त वेतनधारक आहेत त्यांनी प्रतिज्ञापत्र तयार करून ठेवा। लवकरच या संदर्भात सुद्धा माहिती अपडेट दिली जाणार आहे, घोषणा होणार आहे, परिपत्रक जाहीर होणार आहे। आपण सर्व बाजूने परिपूर्ण असणं गरजेचं आहे, तयारी असले पाहिजे, कारण मित्रांनो आपल्यावरती प्रेम करणारे बांधव खूप कमी आहेत। लक्षात ठेवा मी काय म्हणतोय, कारण मित्रांनो ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी आदिती मॅडम तटकरे जेवढे तत्पर आहेत त्या योजनेसाठी, तेवढ्या तत्पर माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा व्हावे या संदर्भात संबंधित मंत्री, जबाबदार व्यक्ती तेवढा ॲक्टिव्ह असताना मला दिसत नाही। मी खूप अभ्यास करतोय की कोणीतरी या निराधार बांधवांचं नेतृत्व केलं पाहिजे। बच्चूभाऊ कडू करतात, परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा, जोपर्यंत माणूस सत्तेत असतो तोपर्यंत त्या माणसाची चालते, सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर त्या व्यक्तीला सुद्धा काही अडचणींना सामोरे जावं लागतं। त्यामुळे सत्तेमध्ये बच्चूभाऊ कडू यांना आणणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तो एकच नेता आपल्यासाठी लढत आहे आणि आपल्यासोबत आहे। पण बाकीचे जे जबाबदार मंत्री आहेत किंवा जे लोक आहेत ती मात्र आपल्या बाजूने नाही आहेत। त्यामुळे आपल्या हक्काच्या माणसाला सपोर्ट करा, सहकार्य करा। लवकरच या संबंधित विशेष सहाय्य योजनेच्या जबाबदार व्यक्तीला, मी आता नाव नाही घेत, पण जबाबदार व्यक्तीला आपण भेटून त्या संदर्भात अधिकृतपणे निवेदन देणार आहोत आणि लवकरात लवकर या संदर्भात आपण घोषणासुद्धा करणार आहोत। तुम्ही सांगणार घोषणा कोणती, तर या अगोदर आपण सांगितलं आपण एक असोसिएशन, एक समूह, संस्था किंवा त्याला वेगळं संघटनाचे स्वरूप असं काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे। आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार करतो, याचा अर्थ फक्त माहिती देण्यासाठी नाही तर ॲक्टिव्ह सभासद आपल्याला हवे आहेत आणि त्या संदर्भात त्या सभासदांची माझ्याशी बोलणं सुद्धा सुरू आहे। लवकरच या संदर्भात आपण अधिकृत घोषणा करणार आहोत। परंतु मित्रांनो त्या अगोदर माझा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी हा सुशिक्षित झाला पाहिजे। आम्ही तुमच्या बाजूने लढायला तयार आहोत, परंतु छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही केल्या पाहिजे। यासाठी तुम्हाला सुशिक्षित करणं खूप गरजेचं आहे, तुम्हाला शिक्षण देणं खूप गरजेचं आहे, तुम्हाला या योजनेचा गाभा समजून सांगणं खूप गरजेचं आहे। यासाठी सुरुवातीला हा माझा प्रयत्न सुरू आहे। एका बाजूला आपण ग्रुप तयार करतोय, म्हणजे कुठेतरी एक संघटनेची बांधणी करण्याचा प्रयत्न करतोय आणि एका साईडला माझ्या निराधार बांधवांना सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करतोय। आपल्याला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ लागणार आहे, मात्र एक ना एक दिवस बदल होणार आहे। ठीक आहे, व्हिडिओ खूप मोठी होणार आहे, आपण या ठिकाणी तो विषय बाजूला ठेवूया, कारण लवकरच आपण त्या संदर्भात झूम मीटिंग घेणार आहोत, लाईव्ह आपण व्हिडिओ कॉन्फरन्सवरती बोलणार आहोत। परंतु आजचा विषय असा आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी येणार या संदर्भात लवकरच परिपत्रक जाहीर करून या जून महिन्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। पैशांची अडचण नाही आहे, पैसे सर्व विभागाला वर्ग केलेले आहेत। फक्त संबंधित अधिकारी किंवा संबंधित मंत्र्यांनी किंवा विभाग प्रमुखांनी घोषणा करणं बाकी आहे, त्यामुळे हे पैसे सध्या स्थितीला थांबवलेले आहेत। पण काळजी करू नका, लवकरच पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील। तत्पूर्वी जे काही गोष्टी आहेत प्राथमिक त्या सर्व गोष्टी डीबीटी ॲक्टिव्ह वगैरे KYC वगैरे सगळ्या गोष्टी करून घ्या, जेणेकरून सरकारला तो पॉईंट धरायला नको आणि आपले पैसे वेगळ्या योजनेसाठी वापरायला नको। एक लक्षात ठेवा सर्वांनी, आणि सर्वांनी आपापली स्वतःची काळजी घ्यायची आहे। ही व्हिडिओ ही माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायची आहे। व्हॉट्सअप ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे, जॉईन व्हायचं आहे आणि तुमचे प्रश्न मला डायरेक्ट वैयक्तिक विचारायचे आहे। मी त्या प्रश्नावरती माझ्या वेळेनुसार नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की फोन मात्र कोणी करू नका, कारण तो जो फोन आहे हा फोन बंद असतो।
काही ठराविक कामासाठीच तो ऑन असतो, कारण महाराष्ट्रातील एवढे फोन घेणं शक्य नाही आहे. तुम्ही तुमचं मत, तुमच्या अडचणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला पर्सनल पाठवा. मी 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. आत्तापर्यंत ज्या ज्या माझ्या बांधवांनी प्रश्न विचारलेले आहेत त्या सर्वांचे प्रश्न त्या ठिकाणी मी घेण्याचा प्रयत्न करतोय, यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. एकही माझा बांधव नाराज होणार नाही याची मी दक्षता घेतोय, कारण तुमच्या सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे. कारण माझ्या बांधवांचे 1500 रुपये जे काय आता देत आहेत ते 1 क्लिकमध्ये लाडकी बहीण योजनेसारखे खटाखट ज्या दिवशी येतील त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्या या चॅनेलचा, या व्हिडिओचा सार्थक झाला असं मी या ठिकाणी म्हणेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.